तर हे सगळं नेमकं ज्यामुळे घडतंय ते म्हणजेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने 6 मेला दिले आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार 3 टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचे नियोजन होत असल्याचंही सांगितलं जात आहे। तर नेमकं किती पालिका आणि झेडपीची निवडणूक बाकी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी सविस्तर पाहूयात। तर एकंदरीतच महापालिका आहेत 29, नगरपालिका आहेत 257, जिल्हा परिषद आहेत 26, पंचायत समित्या आहेत 288, आणि या सगळ्या ठिकाणी एकंदरीतच महापालिकाच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडेच आता लागलेलं आहे। तालुका पातळीवर प्रचाराच्या संधीसाठी 3 टप्पे उपयुक्त ठरणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय। महायुतीचे नेते प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून शक्ती पणाला लावू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधू जर एकत्र आले तर केवळ महापालिकांपुरताच प्रभाव पडेल का हा प्रश्नही उपस्थित केला जातोय। 3 टप्प्यात निवडणुका घेतल्या तर ग्रामीण भागात महायुतीलाच फायदा होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते, तेही चाचपणं महत्त्वाचं आहे।